नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण. बित्तम बातमीच्या 7च्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. पाहुयात मुंबई, ठाणे आणि कोकणामधील टॉप 5 घडामोडी. पुण्यामधील भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येबाबत खळबळजनक माहिती समोर आली. या हत्येची सुपारी सतीश वाघ यांच्या पत्नीकडूनच देण्यात आल्याची माहिती बुधवारी समोर आली होती. परंतु आता तपासादरम्यान सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ यांचे अक्षय जावळकर या तरुणासोबत अनैतिक संबंध होते आणि याच अनैतिक संबंधामध्ये अडसर ठरत असल्यामुळे सतीश वाघ यांची हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय. अक्षय आणि मोहिनी वाघ यांचे अनैतिक संबंध होते. दोघांच्या प्रेमात सतीश वाघ हे अडसर होते. त्यामुळे मोहिनी वाघ यांनी अक्षयला हाताशी धरून आपले पती सतीश वाघ यांच्या हत्येचा कट रचला. हत्येसाठी 5 लाखांची सुपारी अक्षय जावळकरला त्यांनी दिली होती. वाघ यांच्या हत्या प्रकरणात त्यांची पत्नीच मास्टरमाइंड निघाल्यामुळे सर्वत्र आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवरती मोहिनी वाघ यांना आता न्यायालयामध्ये हजर करण्यात आलंय. संबंधित जी महिला आहे सतीश वाघ यांची पत्नी यांचं काल डिटेल इंटरोगेशन पोलिसांनी केलं आणि त्या पुराव्याच्या अनुषंगाने त्यांना प्रश्नोत्तर विचारले आणि त्यांचं क्रॉस क्वेश्चनिंग त्या पुराव्यांच्या अनुषंगाने झाल्यावरती संबंधित ज्या महिला आहेत त्यांनी त्यांचा गुन्ह्यातील रोल जो आहे तो कबूल केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे कारण या मर्डरच्या मागे आणि किडनॅपिंगच्या मागे जे दिसून येतं त्यामध्ये संबंधित महिलेला जो त्यांच्या नवऱ्याकडनं होणारा जो त्रास आहे ते कारण आहे. त्यांच्याकडनं होणारी जी मारहाण होती रोजच्या स्वरूपातली, आर्थिक व्यवहार सुद्धा आपल्या हातात यावेत या प्रकारचा सुद्धा त्यांच्या स्टेटमेंटमधनं आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे. त्याचा सुद्धा पुढे आता तपास आम्ही करू. आणि तिसरं एक जे कारण प्रामुख्याने जे समोर येत आहे त्याच्यामध्ये जो यातला प्रमुख आरोपी अक्षय जवळकर आहे, ज्याने ह्या कटामध्ये पूर्ण सहभाग आणि पूर्ण प्लॅनिंग केलेलं होतं, त्याच्यासोबत या महिलेचे संबंध असल्याचं सुद्धा तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. आणि त्या अनुषंगाने त्यांनी कबुली सुद्धा त्यांच्या जबाबामध्ये आता दिलेली आहे. अतिरिक्त जे काही पुरावे आहेत ते गोळा करण्याचं काम आता पोलीस दलातर्फे चालू आहे. अक्षय जवळकर जवळजवळ 15 वर्ष हा त्यांच्या इथे भाडेकरू म्हणून राहिलेला आहे. आई वडिलांसोबत तो तिथे यांच्या इथे भाड्याने रूम घेतलेली होती आणि त्या ठिकाणी 2001 ते 2016 दरम्यान त्यांचं वास्तव्य त्या ठिकाणी फुरसुंगी या ठिकाणी होतं. 2016 साली त्यांनी घर सोडलेलं होतं आणि त्याच्यानंतर त्याच्याहूनच एक 400-500 मीटर वरती अजून एक भाड्याच्या खोलीमध्ये सध्या त्याचं कुटुंब राहत होतं. आतापर्यंत झालेल्या तपासामध्ये 2 गोष्टी समोर आलेल्या आहेत की याच्यामध्ये जवळजवळ 5 लाखाच्या आसपासची जी अमाऊंट आहे ती अक्षय जवळकर यांनी जे मारेकरी आहेत 4 त्यांना देण्याचं कबूल केलं होतं. त्यातले काही ऍडव्हान्स स्वरूपात त्यांनी दिले होते. त्यातली काही अमाऊंट पोलिसांनी तपासामध्ये आता रिकव्हर सुद्धा केलेली आहे, जप्त केलेली आहे. आणि ही जी काही अमाऊंट आहे ही प्रामुख्याने अक्षय जवळकर यांनीच दिलेली. आतापर्यंत ही अमाऊंट मध्ये देण्यामध्ये पत्नीकडनं त्यांच्या ट्रान्सफरचं तसे पुरावे अजून आलेले नाहीत. पुढे तपास आता PCR घेतल्यावरती होतील. कल्याण पूर्वमध्ये एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या विशाल गवळीला काल अटक करण्यात आली होती. आता न्यायालयाने आरोपी विशाल गवळी ह्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कल्याणमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणानंतर आरोपींना पोलिसांनी आज कल्याण येथील न्यायालयामध्ये हजर केलं. तेव्हा सुनावणीच्या वेळेला न्यायालयाने विशाल गवळी आणि ह्या प्रकरणामध्ये सहाय्य करणारी त्याची पत्नी या दोघांनाही 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीला दिनांक 2 जानेवारीपर्यंत 8 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. पत्नीला देखील त्यामध्ये अटक केलेली आहे. दोन्ही आरोपींना आरोपी विशाल आणि त्याची पत्नी साक्षी या दोघांनाही सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे. मान्य न्यायालयाकडून त्यांना 2 जानेवारीपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे. आता या कस्टडीच्या दरम्यान या आरोपींनी कशी हत्या केली, त्याचबरोबर कुठं हत्या केली, कोणतं हत्यार वापरलं, अजून यामध्ये कोणाचा सहभाग आहे का, त्या अनुषंगानं कोळसेवाडी पोलीस सविस्तर तपास करते. या आरोपीला यापूर्वी जे जामीन मिळाले त्याला काही मेंटल सर्टिफिकेट जोडलं होतं असं कळलं नाही. कोणतं
ईशान गवळी या आरोपीला 2 वेळा जामीन मिळाला होता. यापूर्वी त्याच्यावर 8 गुन्हे दाखल आहेत विशाल गवळीवर. त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये काय आपण म्हणतात त्याची बेल ऑर्डर किंवा काय बाकीचे वैद्यकीय कागदपत्र असतील तर त्याची आम्ही तपासणी करू. कल्याणमधील प्रकरण ताजं असतानाच पुण्यामधून देखील धक्कादायक माहिती समोर आली. अनैतिक संबंधामधून 2 अल्पवयीन मुलींचा खून करून त्यांचे मृतदेह पाण्याच्या पिंपामध्ये लपवून ठेवण्यात आल्याची माहिती आज उघडकीस आली. ही घटना राजगुरुनगर येथील वाडा रस्त्यावरती घडली. खून केल्यानंतर आरोपी पुण्यात पळून आला आणि एका लॉजमध्ये लपला होता. त्याला देखील आता अटक करण्यात आली. कार्तिकी सुनील मकवाने वय वर्ष 9 आणि दुर्वा सुनील मकवाने वय वर्ष 8 अशी खून झालेल्या मुलींची नावं आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी साधारण 50 वर्षाचा आहे. मुलींवरती लैंगिक अत्याचार करत त्यांचा खून झाल्याचा प्रकार हा उघडकीस आलाय. त्यामुळे आता पुण्यामध्ये देखील संतापाचं वातावरण पाहायला मिळतंय. कल्याणमधील चक्की नाका येथील अल्पवयीन बालिकेच्या हत्या प्रकरणाची माहिती पोलिसांकडून घेण्यासाठी आणि बालिकेच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आमदार चित्रा वाघ या गुरुवारी म्हणजेच आज कल्याणमध्ये आल्या होत्या. यावेळेला त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला. विशालने केलेलं कृत्य हे घृणास्पद कृत्य आहे. त्याला लवकरात लवकर फाशी शिक्षा झाली पाहिजे. यासाठी देखील आम्ही पाठपुरावा करणार, प्रयत्नशील राहणार असं मत त्यांनी व्यक्त केलंय. पाहूयात. पोलिसांकडनं ही माहिती घेतली की मागच्या वर्षीच पॉक्सोच्या गुन्ह्यामध्ये त्याला बेल मिळालाय आणि बहुतेक कुठलं तरी मनोरुग्णाचं सर्टिफिकेट त्याने त्यावेळेला कोर्टात प्रोड्यूस केलं अशी माहिती मिळते. परंतु तो विकृत आहे. बाहेर आल्यावरती त्याने जी विकृती केली आहे, त्याने एका मुलीचा जीव घेतलाय, एका मुलीचा बळी घेतलाय. त्याचा खोटेपणा हा लक्षात आलेला आहे कोर्टाच्या सुद्धा आणि पोलिसांच्या सुद्धा. या वेळेला त्याची कुठलीही अशी क्लुप्ती इथे चालणार नाही. या हरामखोराला फाशी होणार. पोलिसांनी त्या पद्धतीने त्यांची कारवाई चालू केलेली आहे. एवढंच नाही, या भागामध्ये आणखीनही असे लोक आहेत, स्थानिक महिलांनी सांगितलं, मुलं येतात, गंजाडी आहेत, आणखीन तिथे उपद्रव करतात. अशांनाही सोडण्यात येणार नाही. सगळ्यांवरती कठोरात कठोर आम्ही कारवाई करू. राज्याच्या परिवहन मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रताप सरनाईक हे ॲक्शन मोडवरती असल्याचं पाहायला मिळतंय. प्रताप सरनाईक यांनी पनवेल एसटी आगाराला भेट दिली. यावेळेला आगारामधील सोयीसुविधांची पाहणी केल्यानंतर त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत सूचना देखील दिल्या. आगारामधील स्वच्छता, प्रवाशांची गैरसोय, तिकीट काउंटरची संख्या वाढवण्याच्या सूचना देत पनवेल आगार प्रमुखांची त्यांनी कानउघडणी केली. तसेच पनवेल आगाराबाबत मंत्रालयामध्ये स्वतंत्र बैठक लावण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. खूप साऱ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये अवस्था अतिशय दारुणच आहे. हे जरी आपल्या रायगड जिल्ह्यातलं महत्त्वाचं स्थानक जरी असेल तरी ठिकठिकाणची परिस्थिती वेगवेगळी आहे, परंतु प्रश्न मात्र सारखे आहेत. प्रामुख्यानं महिला शौचालयाचे प्रश्न, पुरुष शौचालयाचे प्रश्न, थंड पाण्याची पिण्याची व्यवस्था, गरम पाण्याच्या आंघोळीची व्यवस्था, स्वच्छतागृहाचं म्हणजे ज्या पद्धतीनं स्वच्छता हवी आहे तशा प्रकारची कुठेही दिसत नाही आहे. अनेक प्रश्न ह्या प्रवाशांचे सुद्धा मी ऐकलेले आहेत, आमच्या कर्मचाऱ्यांचे सुद्धा ऐकलेले आहेत. त्यामुळे सिमिलर परिस्थिती प्रत्येक ठिकाणी आहे. परंतु हा म्हणजे मी आल्यानंतर आश्चर्यचकित झालो की अतिशय मोक्याच्या ठिकाणी जवळजवळ 36,000 मीटरची जागा आपली ही आहे. त्यापैकी 34,500 मीटर जागा ही आपल्या ताब्यात आहे. 1,500 मीटर जागा अजूनपर्यंत ताब्यात आलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि BOT तत्वावर हे जे SC स्थानक आहे ते दिलेलं आहे ठेकेदाराला. परंतु त्या बाबतीत जी माहिती मी आता घेतोय, परंतु UDCPRचा जो नियम आला हे आता वर्षभरापूर्वी जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नगरविकास मंत्री त्यांच्याकडे ती जबाबदारी होती. त्यामुळे UDCPRच्या तरतुदीनुसार प्रत्येक मोकळ्या भूखंडावर अतिशय चांगल्या प्रकारचा FSI म्हणजे काही ठिकाणी तर बिल्डर तो वापरू शकत नाही एवढा FSI दिला जातो. या ठिकाणी काही अडचणीसुद्धा निर्माण झाल्यात असं मला आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की आता एअरपोर्ट ऑथॉरिटीनं हाईट रिस्ट्रिक्शन ठेवलेलं आहे. त्यामुळे परमिशनसुद्धा उंचीच्या इमारतींना मिळाली नाही. तर त्या सगळ्या ज्या समस्या आहेत हे बघून मी पुढल्या महिन्यामध्ये ह्या ठेकेदार, आमचे संबंधित अधिकारी आणि त्यांच्या काही अडचणी आहेत का ह्या संदर्भात एक बैठक आमच्या मंत्रालयामध्ये लावू आणि
काही रिवाईज करू प्लॅन, कारण जुने जे प्लॅन झालेले आहेत ते मला कुठल्याही प्रकारे माझ्या बुद्धीला न पटणारे प्लॅन आहेत. तर बऱ्याच ठिकाणी परिवहनचा फायदा कमी परंतु ठेकेदार किंवा बिल्डरांचा फायदा जास्त, अशा प्रकारचे ते प्लॅनिंग केलेले आहेत. मित्तम बातमीच्या टॉप 5 मध्ये इथेच वेळ झाली थांबायची. पुन्हा भेटू उद्या 7च्या बातमीपत्रात. धन्यवाद.